तुमच्या कुंडलीत हा शुभयोग असेल तर लवकरच व्हाल श्रीमंत. आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवरून काही खास शुभयोग तयार होतात. ज्या लोकांच्या कुंडलीत राजयोग किंवा शुभयोग असतात ते चारित्र्यसंपन्न आणि उदात्त विचारांचे असतात. अशा लोकांचे आयुष्य आनंदी असते. चला या सर्व योगांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. जर कुंडलीमध्ये शनी पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि 10व्या स्थानी असेल किंवा स्वतःच्या मकर व कुंभ राशींमध्ये विराजमान असेल तर शशयोग तयार होतो. हा एक प्रकारचा राजयोग आहे. तसेच शनी तूळ राशीत असला तरी हा योग शुभ फळ देतो. ग्रहांची शुभ किंवा अशुभ स्थिती पाहून व्यक्तींचे संकट, धनकीर्ती इत्यादी गोष्टी सांगितल्या जातात. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत गुरु स्वतःच्या राशीत म्हणजेच धनु किंवा मीन राशीत असतो किंवा त्यांच्या उच्च राशीच्या केंद्रस्थानी असतो अशा व्यक्तींमध्ये दिव्य योग तयार होतो. साधारणपणे हा योग मेष, तूळ, मकर आणि कर्क राशीच्या राशीत तयार होतो. ज्या लोकांच्या कुंडलीत हे योग असतात ते चारित्र्यसंपन्न आणि उदात्त विचारांचे असतात. अशा लोकांचे आयुष्य आनंदी असते. चला या सर्व योगांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या शुभयोगात आहे कामिका एकादशी. जाणून घेऊया तिथी, मुहूर्त आणि महत्त्व. दिव्य योग. ज्या व्यक्तींचा गुरु स्वराशीमध्ये म्हणजे धनु किंवा मीनमध्ये असतो किंवा त्याच्या उच्च राशीच्या केंद्रस्थानी असतो अशा व्यक्तींमध्ये दिव्य योग तयार होतो. साधारणपणे हा योग मेष, तूळ, मकर आणि कर्क लग्न कुंडलीत तयार होतो. शश-योग. जर कुंडलीत शनी पहिल्या, चौथ्या, सातव्या, 10व्या स्थानी किंवा मकर व कुंभ राशीत असेल तर शश-योग तयार होतो. हा एक प्रकारचा राजयोग आहे. तसेच शनी तूळ राशीत असला तरी हा योग शुभ फल देतो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत हा योग तयार होतो तो व्यक्ती जीवनात धनवान बनतो. मेष, वृषभ, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीत जन्मलेल्यांच्या कुंडलीत हा योग तयार होण्याची शक्यता जास्त असते. रुचक योग. मंगळ केंद्रस्थानी म्हणजे पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा 10व्या स्थानी किंवा मकर व मेष राशीत असला तर रुचक योग तयार होतो. ज्या लोकांच्या कुंडलीत हा योग तयार होतो ते धैर्यवान आणि शक्तिशाली असतात. शिवाय असे लोक कुशल वक्तेही असतात. याशिवाय अशा लोकांना जीवनातील सर्व सुख मिळतं. रुचक योगाला राजयोगाच्या श्रेणीत ठेवले आहे. शिवाय असे लोक कुशल वक्तेही असतात. श्रावण आला ग वनी, श्रावण आला. यंदा कधी आणि किती श्रावण सोमवार पहा अचूक. 5व्या स्थानी बुधाची राशी कन्या व मिथुन असल्यास आणि त्यात शुभग्रह असतील, लाभाच्या स्थानी चंद्रासोबत मंगळ असेल तर व्यक्ती खूप धनवान बनते. जर कुंडलीच्या 5व्या स्थानात गुरुची राशी धनु किंवा मीन असेल, जर त्यात गुरु असेल आणि लाभस्थानी चंद्रासोबत बुधाची युती असेल तर ती व्यक्ती धनवान असते. जर 5व्या स्थानी शनीची राशी कुंभ किंवा मकर असेल, त्यातही लाभदायक शनी असेल तर व्यक्ती अधिक धनवान असते. लग्न राशी किंवा चंद्राच्या केतूशी संयोग असेल, लग्न राशी 8व्या स्थानाशी जुळत असेल किंवा मार्गक्रमण करत असेल तर या योगात जन्मलेली व्यक्ती गरीब, पैसे नसलेली असते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत 10व्या स्थानाचा स्वामी वृषभ किंवा तूळ राशीमध्ये असेल आणि शुक्र 7व्या स्थानाचा स्वामी असेल तर अशा लोकांना भाग्यवान मानले जाते. अशा लोकांच्या कुंडलीत दशम सप्तम योग तयार होतो. जन्मकुंडलीत हे योग अशुभ असतात. त्रास सहन करावा लागतो. त्याचा परिणाम जाणून घ्या. ज्योतिषानुसार कुंडलीत तयार होणारे अशुभ योग जीवनात अनेक प्रकारचे परिणाम करतात. आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या स्थानामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. जेव्हा कुंडलीत शुभयोग बनविला जातो तेव्हा त्या व्यक्तीला अनेक फायदेकारक परिणाम मिळतात. जेव्हा अशुभ योग तयार होतो तेव्हा बरीच समस्या उद्भवतात. कुंडलीत अशुभ योगामुळे आयुष्यात बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. चला जाणून घ्या कुंडलीत तयार झालेल्या अशुभ योगांबद्दल. केद्रुम योग. जेव्हा चंद्र कुंडलीच्या एका घरात बसलेला असतो म्हणजे जेव्हा जेव्हा बाह्य ठिकाणी कोणतेही ग्रह नसतात किंवा कोणत्याही ग्रहांचे दर्शन होत नाही तेव्हा केमद्रम योग तयार होतो. या योगाच्या निर्मितीमुळे त्या व्यक्तीला आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रहण योग. जेव्हा राहू केतू कोणत्याही घरात चंद्रासमवेत बसतात तेव्हा ग्रहण योग बनतो.
या योगाच्या निर्मितीबरोबरच जीवनातील स्थिरता संपुष्टात येऊ लागते. व्यक्तीच्या जीवनात अस्थिरता सुरू होते. नोकरी आणि व्यवसायातही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं. चांडाल योग. जेव्हा राहू कुंडलीतील बृहस्पतीबरोबर बसला असेल तेव्हा या दोघांचे एकत्रीकरण कुंडलीत चांडाळ योग तयार करते. या योगामुळे व्यक्तीस आर्थिक समस्येचा सामना करावा लागू शकतो. षडयंत्र. जेव्हा कुंडलीत लग्न भावात अष्टम घरात शुभ ग्रह नसतो तेव्हा षडयंत्र योग बनतो. हा योग तयार झाल्यामुळे आर्थिक बाजू कमकुवत होऊ लागते आणि लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अल्पायू योग. जेव्हा कुंडलीतील चंद्र तिहेरी स्थानावर अर्थात 6व्या, 8व्या, 12व्या घरात क्रूर किंवा पापी ग्रहांसह बसला असेल तर अल्पायू योग तयार होतो. हा योग तयार झाल्यामुळे जातकांवर मृत्यूचे संकट असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्या कुंडलीतील हा शुभ योग असेल तर लवकरच तुम्ही श्रीमंत व्हाल. आणि जर तो योग असेल तुमच्या कुंडलीत तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.